आमच्यावर आरोप केला तर महाराष्ट्राची बदनामी होते। तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आणि अशोक खरात म्हणजे तोही महाराष्ट्र। अशोक खरातवर तुम्ही बोलू नका असं म्हणणार आहे का तुम्ही लोक? त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, हिंदू धर्माची बदनामी केली। एकीकडे आम्हीच हिंदू धर्माचे पाईक आहोत, आम्हीच हिंदू धर्माचं सर्टिफिकेट लोकांना देतो असं म्हणणारी तुमची सरकार हिंदू धर्माला भ्रष्ट करणाऱ्या अशोक खरातला का पाठीशी घालतात? कारण की तुमचा संबंध आहे अशोक खरात बरोबर। तुम्ही तिथं पूजा पाठ करायला गेला होतात। अशोक खरात बदमाश आहे, त्याचं मी पेन ड्राईव्ह दिला होता। अध्यक्ष मला नको नको आम्हाला नको। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे सगळं खोटं आहे, असं काहीच झालं नाही। हो, अशोक खरातचं सगळं लिंक त्या हॉटेलमध्ये होतं। डायरेक्ट त्याला जाण्याची परवानगी होती, रेट कॉर्पोरेट होता त्याच्यासाठी। पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस काँग्रेसचे आमदार नानाभाऊ पटोले यांनी चांगलाच गाजवला। शेवटच्या दिवशी अंतिम प्रस्तावावर बोलताना नानाभाऊ पटोलेंनी अशोक खरात प्रकरणावरून भाजप सरकारला तसेच देवेंद्र फडणवीसांना चांगलं धारेवर धरलं। अशोक खरात तुमचा कोण लागतो? तुमचे नेते अशोक खरातकडे जात होते म्हणून तुम्ही त्याला पाठीशी घालत आहे का? हिंदू हिंदू म्हणून ओरडणारे, हिंदूंचं सर्टिफिकेट वाटणारे तुम्ही ज्या अशोक खरातने हिंदू धर्माची बदनामी केली त्याला पाठीशी घालत आहे। आमच्यावर आरोप केला तर महाराष्ट्राची बदनामी होते, मग खरात म्हणजे महाराष्ट्र नाही का? असं म्हणत नाना पटोलेंनी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजवला। अशोक खरात प्रकरणाबद्दल अध्यक्ष महाराज ते काय झालं? तुम्ही गेल्या अधिवेशनामध्ये एसआयटी जाहीर केली होती, त्या एसआयटीचा रिपोर्ट काय? ईओडब्ल्यूची वेगळी कारवाई, ईडीची वेगळी कारवाई। अशोक खरात नावाचा माणसाला तुम्ही केलं काय? का नाही जनतेला सांगितलं तुम्ही अजूनपर्यंत? महाराष्ट्राला का कळू दिलं नाही? अशोक खरातचं सरकारचं आणि तुमचं लाखेबंदी आहेत का? त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, हिंदू धर्माची बदनामी केली। एकीकडे आम्हीच हिंदू धर्माचे पाईक आहोत, आम्हीच हिंदू धर्माचं सर्टिफिकेट लोकांना देतो असं म्हणणारी तुमची सरकार हिंदू धर्माला भ्रष्ट करणाऱ्या अशोक खरातला का पाठीशी घालतात? त्याचं उत्तर आपण देऊ शकणार? एसआयटीचा रिपोर्ट काय झाला? म्हणजे कोणाला वाचवायचं असेल, तुम्ही महाराष्ट्रात किती एसआयटी आतापर्यंत बसवल्यात ते आम्हाला उत्तरात मला माहिती पाहिजे। किती एसआयटी आतापर्यंत बसवल्यात आणि त्या एसआयटीच्या माध्यमातून किती लोकांवर कारवाई झाली? काय त्या एसआयटीचा रिपोर्ट आला का त्या कचऱ्याच्या कुंडीत टाकल्या? त्याची माहिती आपण देणार आहे महाराष्ट्राच्या जनतेला? वेळ काढूपणा आणि वेळ काढूपणा करून तुम्ही लोक या एसआयटीच्या माध्यमातून वेळेप्रमाणे गोष्ट शांत झाली, एखादी नवीन घटना झाली त्या घटनेला फोकस करायचं आणि त्या माध्यमातून अन्याय झालेल्या लोकांच्यावर जे काही त्याला न्याय देण्यासाठी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे ते देऊ शकत नाही। तुम्ही मुद्दामून अशा अशोक खरात सारख्या लोकांना या महाराष्ट्रात पोचतात, हा माझा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे। इतक्या दिवसात अशोक खरातच्या प्रकरणामध्ये चांगल्या घरच्या महिलांना फसवून करून धर्माच्या नावाने भ्रष्ट करणाऱ्या अशोक खरातला तुम्ही फासावर का नाही चढवलात? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल महाराष्ट्राच्या जनतेला या विधानसभेच्या माध्यमातून। पण तुम्ही देणार नाही, कारण की तुमचा संबंध आहे अशोक खरात बरोबर। तुम्ही तिथं पूजा पाठ करायला गेला होतात। अशोक खरात बदमाश आहे। मी सरकार म्हणून म्हणतोय, ट्रेझरी बँक खालीच राहतं। सुधीर भाऊ बोला। अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर भुमरे साहेब, अध्यक्ष महाराज, अभिजित पाटील जागेवर बसा। अध्यक्ष महाराज, हा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे। अध्यक्ष महाराज, या प्रस्तावावर ट्रेझरी बेंचने पुढच्या ट्रेझरी बेंचने हजर राहिलं पाहिजे। नाही आहे गांभीर्य, सभागृहाचं गांभीर्यच नाही आहे, विधानसभेचं गांभीर्यच नाही आहे। आमचा पाशवी बहुमत आहे आणि म्हणून मी आज समोरच्या ट्रेझरी बेंचला सुधीर भाऊला सोडून तो आमच्या बाजून आहे। अध्यक्ष महाराज, अशोक खरातच्या प्रकरणात आपण लोकांनी काय केलं? मी तुम्हाला अध्यक्ष महाराज याच्या पहिलेच्या मागच्या अधिवेशनाच्या पहिलेच्या अधिवेशनामध्ये नाशिकच्या त्या हॉटेलचं इथं झालेल्या घटना, तो कुठे नावाचा, कुठल्या हॉटेलचं नाव कदम साहेब ते
नाशिकचं ते माहित आहे सगळं. त्याचं मी पेन ड्राईव्ह दिला होता. अध्यक्षाला सांगितलं की द्या मुख्यमंत्री महोदयांना. अध्यक्ष मला नको नको आम्हाला नको. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे सगळं खोटं आहे, असं काहीच झालं नाही. अशोक खरारचं सगळं लिंक त्या हॉटेलमध्ये होतं आणि मी त्यावेळेस तुम्ही लोकांनी तो पेन ड्राईव्ह बघितला असता. मी सांगितलं की मंत्री मोठे अधिकारी तुमचे त्याच्यात सहभागी आहेत हे असं मी त्यावेळेस म्हटलं, रेकॉर्डवर आहे. पण तुम्ही उडवून नेलात आणि म्हणून मी आता आरोप नाही करत आहे अशोक खरातचा. अशोक खरातचं या सरकारशी लागेबांधे आहेत. केंद्राच्या सरकारपर्यंत लागेबांधे होते. डायरेक्ट त्याला जाण्याची परवानगी होती. रेड कॉर्पोरेट होता त्याच्यासाठी. आणि म्हणून मी आरोप नाही करत. अशोक खरातचं या सरकारशी लागेबांधे आहेत. अध्यक्ष महाराज, त्यांनी हिंदू धर्माला भ्रष्ट तर केलंच, पण महिलांवर अत्याचार करण्याचं पाप या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर, संतांच्या भूमीवर, शाहू फुले आंबेडकरांच्या भूमीवर या महाराष्ट्राला बदनाम करण्यामध्ये या सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आमच्यावर आरोप केला तर महाराष्ट्राची बदनामी होते असं तुम्ही म्हणता अध्यक्ष महाराज. याचा अर्थ काय? तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आणि अशोक खरात म्हणजे तोही महाराष्ट्र. अशोक खरातवर तुम्ही बोलू नका असं म्हणणार आहे का तुम्ही लोक? आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज, अशोक खरातच्या प्रकरणामध्ये त्याला फाशीवर चढवण्यासाठी तुम्ही काय काय केलं, काय काय तुमच्या यंत्रणेने काम केलं, त्याची माहिती आपल्याला द्यावं लागणार आहे. अशोक खरातचं प्रकरण तुम्ही थंड केलं, आता काहीच होणार नाही. हे कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे. एक काळ असा होता अध्यक्ष महाराज, देशातच नाही तर जागतिक पातळीवरही महाराष्ट्राच्या पोलिसांचा गौरव होता अध्यक्ष महाराज. आज काय झालं? आज काय झालं? हे जे आमच्या भंडाऱ्यातला एसपी, अशा एसपी यांनी तसे ठेवले. म्हणून ते अटलजीचं मगाशी लाईन आमचे वडट्टीवार साहेब म्हणत होते, कोणसा कुत्ता क्या, पालतू कुत्ता जब चोरी होती है तो जो चुप रहता है तो समझो वो चोरों के साथ है. पहचान का रहता है चोरों का. अरे मला काय केलं या महाराष्ट्राच्या पोलीस लोकांचं, पोलिसांचं जो गौरव होता देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर, अहो दिवसा ढवळ्या खून करतात आहे मुंबई शहरात जिथं सरकार आहे. चाकूक भोगतात आहे त्याच्या पोटात लोकल ट्रेन मध्ये. अहो भीती असती ना पोलिसांची, तर कोणाची हिंमत नव्हती या मुंबईमध्ये अशा पद्धतीचं कृत्य करायचं. पण तुम्ही लोकांनी पोलिसांना, नाबर्थ शब्द वापरणार नाही, पण तुम्ही त्यांना पूर्ण झोपवलेलं आहे, मानसिक खच्चीकरण केलंय. आणि हे जे आहेत तुम्ही ज्या अधिकाऱ्यांचं ते अधिकारी तुमचं लांगून चांगून करतात, ते अधिकारी आमच्या खालच्या पोलिसांना त्रास देतात. महाराष्ट्रामध्ये किती पोलिसांनी आत्महत्या केल्या? तुम्ही म्हणता की परवा राजभवन मध्ये झालं तर त्याचं प्रेम होतं म्हणून त्याला अवॉर्ड केलं म्हणून त्यांनी आत्महत्या केली. पण तुम्हाला सांगतो की वरिष्ठ पोलिसांच्या रोजच्या दबावाखाली त्या अनेक पोलिसांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्याचं चित्र आपण पाहतो. महाराष्ट्राचा पोलीस हा महाराष्ट्राचा आहे. IPS कुठल्या तरी राज्याचा, बाहेरचा राज्याचा येतो जातो, पण हे पोलीस तर महाराष्ट्राचे आहेत. सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, पोलीस हे सगळे महाराष्ट्राचे आहेत. त्यांना त्या दडपशाहीचं जे त्यांना परिणाम भोगावे लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातले अनेक पोलीस आत्महत्या करताना आपण पाहतोय. पण तो आला, शॉलट मारला, सरसर केलं, अर्धी हिंदी अर्धी मराठी, झाले आमचे मंत्री आणि आमचं सरकार गेलं वाहून. बरं तुम्ही सगळे महाराष्ट्राचे माणूस आणि माझा महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? याचं उत्तर तुम्ही देणार नाही.